नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, मार्च तिमाहीच्या निकालानंतर देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये जोमानं खरेदी होताना आपल्याला पाहायला मिळते। सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी देशांतर्गत शेअर मार्केटमध्ये जोमानं ट्रेडिंग होत असून यामध्ये मुकेश अंबानींच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीजनं मोठा वाटा उचललाय। दिवसाच्या सुरुवातीला रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये 2.25% जोरदार वाढ दिसून येत असून सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारामध्ये अंबानींचा शेअर निफ्टीवरील टॉप गेनर्सपैकी एक ठरला होता। सोमवारी बाजार भांडवलाच्या बाबतीमध्ये देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सवरती सगळ्यांचं विशेष लक्ष होतं। कंपनीने गेल्या शुक्रवारी 25 एप्रिल रोजी आर्थिक वर्ष 2025च्या मार्च तिमाहीचे जानेवारी ते मार्चचे निकाल जाहीर केले होते। यानंतर नवीन आठवड्यामध्ये बाजार ओपनिंग होताच बाजारातील प्रतिक्रिया दिसून येत असून आघाडीच्या ब्रोकरेज कंपन्या आता या स्टॉकवरती उत्साही दिसत आहेत। पुढच्या 12 महिन्यामध्ये या ब्रोकरेज शेअर्सचं 31% वाढण्याची अपेक्षा वर्तवण्यात आली आहे। रिलायन्सच्या तिमाही कामगिरीबद्दल बोलायचं तर कंपनीनं चौथ्या तिमाहीमध्ये लक्षवेधी कामगिरी केली आहे। रिटेल म्हणजेच किरकोळ व्यवसायातील वाढ कंपनीनं सर्वात मोठी सकारात्मक बाब राहिली असून या व्यवसायातील उत्पन्न मागच्या आर्थिक वर्षाच्या तिमाहीच्या तुलनेमध्ये 15.6% वाढलेला आहे। मात्र O2C व्यवसाय काही मंदीमध्ये आला असून तरी चांगल्या प्रकारे मिळालेले मार्जिन आणि मार्केटिंग योगदानामुळे अपेक्षेपेक्षा चांगले ठरलेत। तसेच टेलिकॉम व्यवसाय या जिओनं देखील चांगली कामगिरी यामध्ये केल्याची आपल्याला पाहायला मिळून आली। तर मग अशा पद्धतीनं यामध्ये आता चांगलं रेटिंग आता मिळताना आपल्याला दिसतंय वेगवेगळ्या ब्रोकरेज कंपन्यांचं। तर मग आजचा दिवस अंबानींचा होता असं म्हणायला हरकत नाही। तर मग तुमच्याकडेही रिलायन्सचे शेअर्स आहेत का हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर तुमच्याकडे शेअर्स असतील तर तुम्हाला फायदा झाला की नुकसान हेही सांगायला विसरू नका। आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।